ही कपिला जाते. कपिला जाय काय बरं याचं वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्य पूर्ण कपिला आहे. ही जात दुर्मिळ झाली आहे. दुर्मिळ झाली हां. बरं ही कुठल्या कुठल्या गायीला चालते किंवा रेसला चालतो, ब्रिडिंगसाठी चालतो. बरं फिजिकलची वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण आता सध्या जी पैदास पूर्ण बंद झाली आहे. बरं नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण पंढरपूरच्या माघवारीमध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो आज आपण वारीतील संपूर्ण अहवाल पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. वारीमध्ये खिल्लार कोंड, खिल्लार बैल असतील, सर्व प्रकारचे त्या ठिकाणी खिल्लार गुरं येत असतात. तर मित्रांनो जर अद्याप कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ पाहताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजेच आम्हालाही समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. तर मित्रांनो आपण आता सर्व पद्धतीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचा आहे मामा? महिम. महिम बरं किती दातात आहे बैल? ते जुळू बाय. हां जोडा आहे का? बरं कशा कशाला चालते की? त्यासाठी गयासाठी. गयासाठी काय रेट आहे या बैलाचा? 1500 रुपये. 1500 रुपये. हां. बरं काय हिचं वैशिष्ट्य काय आहे बैलाचं? नागपुरी काढली. बरं ही झुल कशासाठी घातली? हां. ही वरणी कशासाठी झुल घातली? टोल म्हणजे नाव, मोबाईल नंबर ही दिसतो. हां म्हणजे ह्याची ओळख आहे का? बरं बरं बरं. तर मित्रांनो बघू शकताय कसं आहे 1500 रुपये याचा रेट आहे मित्रांनो. नंबर त्याचा नंबर आणि दिलेला आहे. ही वस्तू ह्या बैलाचं. म्हणजे ह्या बैलाची ही वासरू आहे काय? हां. बरं ही दाताला कसं आहे? हे आत्ता दुःख झालाय. मारते काय? नाही नाही मारत नाही. मित्रांनो बघू शकताय आता हे त्याला पहिला नंबर दिलाय दुसऱ्यात. दुसऱ्यात कितवा नंबर दिलाय? पहिला दिलाय. पहिला दिलाय. त्याच्या आधी कुशेगावला दुसरा दिलता. बर. महूद मध्ये तिसरा दिलता. बर. आता इथून पहिला दिलं. पहिला आलाय. हा व काय लाबाड बोलायचं काय. बरोबर आहे बरोबर. किती आणले होते मामा? बैल माझा ही काय ही बैल जी आहे ती ह्याच्या पोटचा आहे आणि ती कोस आहे ती नाही. बर म्हणजे ह्याचं हे बनायचं वासरू. हा या बैलाची ही वासरू आहे. बर बर. त्या अवताला वगैरे चालवत नाही काय यासाठी. बर म्हणजे नाद आहे म्हणायचं. नाद आहे. बर कुठल्या गावचं म्हणला? महिम. महिम. बरं आपलं नाव मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव आबासो विठ्ठल बनगर, राहणार महिम, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझा नंबर आहे 9922 24 59 20. गाय भराय असला तर संपर्क साधाव साठी घरपोच सेवा. बर ही चालू आहे का? हा चालू आहे शेतकऱ्यासाठी. ही चालू चालू आहे. हा चालू. पहिल्यावर कारवाडी भरतो. पहिल्यावर फक्त बारा. पहिल्यावर फक्त भरतो. बरं बरं बरं. आणि ती पलीकडला कोसा काय वैशिष्ट्य आहे? वरकिष्ट म्हणजे कोसा मारत नाही ना मामा? हे अजिबात मारत नाही. मित्रांनो बघू शकताय हे कुठलं आहे म्हणजे हे कुठलं आहे? हा खिलारच काय? हे खिल्लार धनगरी कोसा. धनगरी कोसा. बरं ह्याचं वैशिष्ट्य काय काय? वरकिष्ट म्हणजे याची शिंग डोळ ती धनगरी म्हणते ती बुजार वासरू पुणवाल्याला. बर. तरी शिला ही चालणारी. कातणीला मऊ आहे. हे कातणीला मऊ आहे. हात बघा कांबळ नाही आधी बर. कातणीला मऊ, तोंड बांगडी ग, शिंग जागच्या जाग्याला. बर बर बर. हा. बरं आता ही जर शेतकऱ्याला चालवायची म्हणलं चांगलं आहे का? हे शेतकऱ्याला वासर एक नंबर पडले ते. शेतकरी एक नंबर वासरू पडलं तर घ्यायला फोन करतो. हा लगेच शेजाऱ्याला म्हणतो त्या भांडकराला नंबर दे कुणा आहे बैलाचं वासरू आहे. मग ती मग लगेच फोन येते. आम्ही म्हणतो कोणाकडून नंबर घेतलाय. ती लगेच ती माणूस म्हणतो लागा आमच्या गायला वासरू चांगलं झालंय त्याच्याकडून नंबर घेतला. या गाई भराय लगेच. म्हणजे खास प्रदर्शनासाठी तुम्ही आणले? हा परदेशीसाठी. म्हणजे विक्रीचा काय विषय? विक्रीचा नाही, जनतेला माहिती होती बैल कोणाचा उजवा. नाद. नाद. हा बरं आता मला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. इकडे या की. आता तुमचं बघितलं मी बाबा चांगल्या पद्धतीने तुम्ही बैल सांभाळले ते. पण आता ही खिल्लार गाई जरा थोडी कमी होत चालली. त्याच्यामुळं काय म्हणजे बैलाला गिऱ्हाईक कमी असल्यामुळं काय काय कसं वाटतंय तुम्हाला? नाही गाय कमी नाही झाली, आत्ता वाढत चालली सध्याला. वाढायला लागली? हा बैलगाडी शर्यतीमुळे वाढायला लागली. प्रत्येक घरोघरी गाय आता शेतकरी घ्यायला लागलाय. घ्यायला लागलाय. शेतकऱ्याला काय आव्हान करचाल तुम्ही? शेतकऱ्याला काय तर आमच्याकडे बी रोज आठवड्याला कारवाड आहे ती का गाय आहे त्या का विचारते. हा उचलते ती. ये नऊ गाय आहे त्या का ये नऊ गाय आहे त्या का पिलू द्या ही द्या. खिल्लारला ऐकता आलंय. खिल्लारला डिमांड म्हणता एकदम उत्तम आलेला आहे. चांगल्या क्वालिटी चांगला जे क्वालिटीची गाय आहे ती क्वालिटीचीच बैल धावतो. बरोबर. आणि आधी काय करतो माणूस बैल कुठला चांगला पुटू घेतो मागून मोबाईलवर. ती भावाला वडिलाला दाखवून विचार करून शिकवून जोडीदार आहे त्याला कुठून टाकते ती. मग नंतर या बैल घेऊन म्हणते ती.
बर 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 हा. म्हणजे लोकांच्या मागणीनुसार तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बैल हा लगेच म्हणतो मोबाईल नंबरवर हाय पाठवा लगेच कुठं पाठवून तिन्ही बैलाचं टाकायचं आणि घरी काय चौथा कुठला पसंत बंडगर कोसान पांढरा आणि लगेच आहे डोमडोम मध्ये घेऊन आणि गाय घरी येत नाही तर ती म्हणते आमची शिडमधनं गाय येत नाही तर आम्हाला गाडीचं भाडं द्या. बरोबर हा गाडीचं भाडं त्यांच्याकडून घ्यायचं 1500 रुपये घ्यायचं घरनं गाय लावून यायचं. ह्याचा दर किती आहे? ह्याचा दर आहे 1500 रुपये आणि त्या मधल्याला त्याचा 1500 दुसरा आहे त्याचा याचा आहे 1500 1500 ठेवला हा आहे 1500 जरा कमी असं आणि वाटतं का? एखाद्याची गाय लावून ना आली हा. तर 1000 घ्यायचं. 1000 घे हा आणि एखाद्या गरीब हाय काम करून खाते काय 700 हो म्हणजे परिस्थिती बघून हे हा करायचं. परिस्थिती बघू बरोबर आणि पैसा असू नसू ती म्हणतो मी काय आता काम गडी गरीब आहे आणि त्याजवळ पैसाच नसला बर तर ती मोबाईल नंबर बंद घर तुम्हाला एक माझा पगार झाल्यावर सोडतो ए सोड बाबा आणि त्या गावात गेलं मी दिसलो चहा पाजून ए धरा बंद कर तुमचं पैसे मला लाज वाटायला लागली हा माझी म्हणजे गाय गाव गेली 2 महिने झाले आता धरा. बरोबर आहे म्हणजे नादामुळं ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही केल्या त्या मला हा हा बरोबर धन्यवाद आपलं नाव सांगा या अजून माझं नाव विठ्ठल निवृत्ती बंडगर राहणार महिम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा नंबर 99222456 ठीक आहे मामा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या पेठचा आहे ही कपिला जाते कपिला जाय काय बरं याचं वैशिष्ट्य काय काय वैशिष्ट्य पूर्ण कपिला आहे ही जात दुर्मिळ झाली आहे दुर्मिळ झाली बरं ही कुठल्या कुठल्या गायीला चालते क्युरियसला चालतो ब्रिडिंगसाठी चालतो बरं तिची काही वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण आता सध्या जी पहिल्यास पूर्ण बंद झाली आहे बरं कपिला जाते दुर्मिळ झाली पहिल्या बरं मग आता ह्याचं म्हणजे ब्रिडिंगसाठी जर तुम्ही वापरलं ब्रिडिंगसाठीच वापरतो आपण सध्या आता बरं ह्याचा रेट काय आहे? रेट याचा 1000 रुपये ठेवला आपण 1000 रुपये रेट 1000 रुपये कुठल्या गावचा दादा हा पंढरपूर तालुक्यात आवे गाव म्हणून आहे आवे पंढरपूर तालुका हा बरं दाताला कसा आहे दाताला आता कडदात पडलेत कर्जात पडलं बरं आता तुम्ही त्या प्रदर्शनात मांडलो त्याचा काय नंबर आलाय कसा आहे अजून सांगितलेत नंबर कपिलामध्ये किती येत असले पहिला आता इथं आता कपिलामध्ये पंढरपूरमध्ये एकच आला आता सध्या सध्या एकच आला बरं ही काय तुम्ही छंद म्हणून वापरता म्हणजे सांभाळाय कसं आपण आज नाद आहे आपल्याला नादच आहे किती आहेत बैल तुमच्याकडे आपल्याकडे एकच आता सध्या सध्या एक एकच. दुसरं एक दोन होती एक एकला बरं मग आपल्याकडे गाय येते द्यायला हो येते बरं म्हणजे कपिलाही पैदास तुम्ही म्हणला कमी होत चालली आहे. हा मग आता लोक त्याकडे म्हणजे वळत नाहीत का वळतात काय? की आता भरपूर वेळ येत बरोबर हो याची काय अंदाजे किंमत होईल अंदाज आता मग तिथे 6 लाखाला 6 लाखाला मग हा तुम्ही केवढा असताना घेतली याला आपण आणलं 60,000ला हां 60,000 आणलं 4 दात असताना 4 असताना 60,000 केवढं होतं मार्क होतं 4 मार्क होता आता 6 लाखाला मागते ते किती वर्ष झाले याला आनंद आला? आणि 2 वर्ष झाली 2 वर्ष झाले याला काय खुराक असतो खायला खुराक त्याला रोज कुडदा डाळ आहे खापरी पेंड आहे गहू बुशी आहे सरकी आहे बरं हा मग समजा आता जर एक 40-50 किलोमीटरवरनं जर आलं तर तुम्ही बैल घेऊन जाताय का ती गाय आणायला लागते दोन्ही पण घरपोच सेवा दोन्ही सेवा आहे बरं घरपोचला काय सिस्टीम आहे तुमच्याकडे आपल्याला गाडी आहे मोठी पिकअप गाडी आहे मग त्याचं भाडं द्यायला लागते कसं भाडं द्यायला लागते की द्यायला लागते हो जी काय रनिंग असेल त्या रनिंग प्रमाणे भाडं घेतो आपण. आणि 1000 रुपये दिले का तुम्ही घरपोच येऊन बैलाला फक्त 1000 रुपये रेट आहे तुम्ही आणले तर 1000 लावून देणार बरं आम्ही आलो तर भाडे घेणार अच्छा अच्छा बरोबर हा तर आपलं नाव नंबर सांगा की सोमनाथ देवीदास नारायण डोले हां नंबर 9730 150 120 420 गाव राहणार आवे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. तर पशुपालक शेतकरी मित्रांनो ही जात दुर्मिळ होत चालली आहे जर कोणाच्या किल्लार गायला जर याचं ब्रिडिंग करायचं असेल तर ही बैल अवेलेबल आहे आता तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही संपर्क साधून घेऊ शकताय शरीरदृष्ट्या वगैरे बघू शकताय कसा आहे कातणीला अगदी मऊ लुसलुशीत घोड्यासारखी पाठ ताट करण्याचा अगदी मनात भरावा असा कपिला जातो त्या ठिकाणी बैल आहे जर कोणाला लागला तर आता नंबर सांगितला आहे हे फक्त नाद पाहिजे नाद असल्याशिवाय असल्या गोष्टी होत नाहीत. धन्यवाद दादा. नमस्कार भैया. नमस्कार कुठल्या गावचा आहे आवे आवे बरं किती दाता रेडा 4 दाते 4 दाते चालू आहे का ब्रिडिंग बिल्डिंग चालू आहे बरं ह्याचं काय वैशिष्ट्य आहे काय नाही जातीतला पंढरपुरी पंढरपुरी हा बरं काय रेट आहे याचा त्याचा 1000 रुपये 1000 रुपये घरपोच घरपोच यायचं यायचं वगैरे कसं हे जायचं रनिंगवर भाडं असतं रनिंगवर भाडं घरी आणली का 1000 रुपये दावून द्यायची घरी आणले 1000 रुपये आमच्या घरी जर तुम्ही आणली म्हैस तर 1000 रुपये दावून द्यायची तुमच्या इकडे जर असं तर अंतर बघून भाडं बरं ह्याचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्या भागात कसं आता आपण पंढरपूर तालुक्यात येतो आपल्या वातावरणाला चालणार आणि सीझन मध्ये आता कमी आता कसं हां
दुसऱ्या ह्याचं रेट कसं सीझन मध्ये कसं कमी येते तसा हा वर्ष म्हणजे काय तिन्ही पण सीझन मध्ये चालतो आपला हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो मशीनला कमी येत नाही किंवा आजारी पडत नाही आपल्या वातावरणात सूट होतं त्याला बरोबर म्हणजे मोरा रेड्यापेक्षा कधी चांगला मोरा रेड्यापेक्षा चांगला आहे म्हणा हा बरं त्याचा खुराक कसा असतोय खुराक्याला उडदाय डाळ आहे गोपूस आहे सरकी आहे खपरी आहे उडदाय डाळ किती देत आहे उडदाय डाळ्याला अर्धा किलो असते एका टाइम अर्धा किलो किती म्हशी आहेत तुमच्याकडे आमच्याकडे मशीन आहेत हाले आहेत दोन आणि म्हशी आपल्या घरच्या आहेत एक दोन बरं याला प्रदर्शनात म्हणला होता हा प्रदर्शनात त्याला महोत मध्ये नेलता घे नेला होता काय नंबर आला का नाही त्याला प्रथम क्रमांक दिला इथे पहिला नंबर आला होता कुठं आला होता महोत मध्ये मध्ये बरं दादा आपलं नाव आणि नंबर सांगा नाव नारायण देवीदास डोले मोबाईल नंबर 9730-150-420 ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये भरपूर प्रमाणात थोडं गोंगाट हलग्या वगैरे वाढत असल्यामुळे पुढे अडचण येते व्हिडिओला आणि बाजार आज बऱ्यापैकी फुटाच्या मार्गावर आहे तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर आपण खिल्लार गाय देखील आपल्यासाठी कव्हर करणार परंतु मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून बघताय हे नक्की कमेंट करून सांगा ते फार गरजेचं आहे माझ्यासाठी तरी आणि असंच प्रेम राहू द्या तुमच्यासाठी आपण असेच नवनवीन बाजारामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर इथंच थांबू धन्यवाद